नमस्कार. जगात सध्या मोठ्या प्रमाणावर जोरदार उलथापालथी चालू आहेत आणि त्या आर्थिक तर आहेतच, पण राजकीय आहेत आणि सामाजिक आहेत. आणि याच्या केंद्रस्थानी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हा येऊन बसलेला आहे. त्यानं या उलथापालथींना वेग दिलाय. या उलथापालथी चालूच होत्या. त्या बाजूनं जगाचा प्रवास चालू होता आणि साधारणपणे त्याचा काळ 1980, 75, 70 या काळापासून त्या उलथापालथी सुरू होत्या. पण या उलथापालथींना ट्रम्पच्या दोन्ही टर्म्समध्ये, दोन्ही राष्ट्रपती पदाच्या काळात बऱ्यापैकी वेग आला. म्हणजे असं म्हणता येईल की गेली 10-12 वर्ष किंवा असंही म्हणायला हरकत नाही की इसवी सन 2000 सालापासून या घडामोडींना वेग यायला लागलाय आणि जग आता खूप मोठ्या प्रमाणात बदलत आहे. आणि या सगळ्या बदलाचे परिणाम भारतावरही होणार आहेत आणि नागरिक म्हणून, भारतीय नागरिक म्हणून आपल्यावरही होणार आहेत. तर ते कसे कसे होणार आहेत याचं भाकीत आत्ता करणं अवघड आहे. पण ज्या उलथापालथी चालल्यात त्यांच्याकडे जरा पाहिल्यानंतर लक्षात येऊ शकेल काय काय घडतंय. त्या विषयावर येण्याआधी एक मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे. तो असा आहे की वसाहतवाद हा शब्द आपण ऐकलेला आहे. माझं स्वतःचं असं मत आहे की जगानं गेल्या 600 वर्षात 3 प्रकारचे वसाहतवाद अनुभवलेले आहेत. त्या वसाहतवादातनं पुढे येऊ आपण की काय घडतंय नेमकं. साधारणपणे 1870 साली राष्ट्र ही संकल्पना उदयाला आली. त्याच्या आधी राष्ट्र नव्हती, साम्राज्य, राज्य वगैरे होती, राजे होते. आणि साधारण 600 वर्षापूर्वी डेन्मार्क नावाच्या देशामध्ये, हा जरा बऱ्यापैकी क्रांतिकारक देश आहे. आता गाजतोय तो बातम्यांमध्ये, जागतिक बातम्यांमध्ये. त्याचं कारण आहे की ते ग्रीनलँड नावाचा जो पट्टा आहे त्याची मुखत्यारी त्या डेन्मार्ककडं आहे. आणि ट्रम्पनं दावा सांगितला की ग्रीनलँड मी ताब्यात घेणार आणि तो वापरणार. तो आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आणि अर्थकारणाचा भाग आहे. आणि डेन्मार्कनं त्याला विरोध केला आणि त्या युरोपियन राष्ट्र ही डेन्मार्कच्या बाजूला गेली. तर त्याच्यावर येऊ आपण. तर या डेन्मार्कमध्ये पहिल्यांदा वसाहतवादाची कल्पना मांडली गेली. खरं तर त्याच्या आधी पोर्तुगालमधनं कोलंबस अमेरिका शोधायला, भारत शोधायला निघाला आणि अमेरिकेला फापलला, पोहोचला तिकडे. आणि मग ते वास्को दी गामा वगैरे वगैरे झालं. पण याचं नेमकं करायचं काय हे त्यांना नेमकं कळलेलं नव्हतं. ते मसाल्याच्या पदार्थांसाठी आलेले होते, राज्य करायला नव्हे. पण जगभर कंपनी स्थापन करून, व्यापारी कंपनी स्थापन करून आपण जगभरचा व्यापार ताब्यात घेतला पाहिजे, ही कल्पना पहिल्यांदा डेन्मार्कनं मांडली. छोटं राज्य, डच लोकांनी मांडली ती. आणि त्यांनी पहिल्यांदा ईस्ट इंडिया कंपनी नावाची कंपनी स्थापन केली. जगातलं पहिलं शेअर मार्केट उभं करणारे लोक हेच. आणि स्वतःच्या वस्तू घेऊन जाऊन व्यापार करणारे पण, म्हणजे जगभरच्या वस्तू पण आणणारे आणि स्वतःच्या वस्तू पण, म्हणजे अजूनही त्यांचे ते निळ्या रंगाचे कप वगैरे जगभर त्याची बऱ्यापैकी हवा आहे, क्रेज आहे. आणि ते विकत फिरले ते अशा काही गोष्टी. पण कंपनी स्थापन करून जगातल्या राष्ट्रांमध्ये व्यापारासाठी जायचं ही कल्पना त्यांची. आणि ही खऱ्या अर्थानं वसाहतवादाची प्राथमिक कल्पना होती. त्यात मग बाकीचे देशही उतरले. मग डेन्मार्क बरोबर पोर्तुगाल, स्पेन, इंग्लंड, फ्रान्स, काही ठिकाणी जर्मनी, इटली पण काही आसपासच्या ठिकाणी. तर हे लोक, यांना वसाहतवादाचा धडा देणारा डेन्मार्क. आणि मग त्या वसाहतवादाचं स्वरूप असं होतं की व्यापारासाठी म्हणून हे जगभर पसरले. त्या त्या भूखंडांवर त्या त्या राज्यांशी, राजांशी सामना करत राहिले आणि व्यापाराचे हक्क मिळवून मग व्यापाराच्या नावाखाली हळूहळू सैन्य गोळा करून यांनी ते देशच ताब्यात घेतले.
त्या देशांवर किंवा त्या भूखंडांवर राज्यच तयार केलं. आणि त्याचा परिणाम म्हणजे मग पुढं ती या वसाहती जेव्हा त्यांच्या होत्या, ज्या ज्या सीमेपर्यंत त्यांच्या वसाहती होत्या, ते त्यांचे देश म्हणून गणले गेले, त्यांच्या अखत्यारीतले देश म्हणून. आणि मग ते जाताना त्या सीमा तशाच ठेवून किंवा तिथं मोडतोडी करून त्यांनी राष्ट्र जन्माला घालत घालत त्यांचे माघारीचे प्रवास सुरू झाले. ते पुढचे 100-150 वर्ष, 200 वर्ष चालू होते. त्या वसाहतवादाची चिन्ह अजूनही आहेत. म्हणजे आपल्याला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, म्हणजे आत्ता ते स्वातंत्र्य देऊन गेले. त्याच्या आधी गेले 100 वर्षात त्यांनी अनेक राष्ट्र जन्माला घालून ठेवली होती आणि त्यांना स्वातंत्र्य दिली होती. मध्ये मी कुठेतरी वाचलं होतं की इंग्लंडची अजूनही 29 जगातल्या बारक्या बारक्या 29 देशांवर सत्ता आहे. म्हणजे वसाहतवाद तो शिल्लक आहे अजून, तो चालू आहे. पण या सगळ्या मधल्या काळात तो एक वसाहतवाद माघार घेत घेत गेला, जगातनं बाद होत गेला. आणि मग युरोपनं हे सगळं जग लुटून नेलं. संपत्ती, खनिज, लाकूड, शेतीची पिकं, असं सगळं जे मिळेल ते, मग ग्रंथन बिंथन असं सगळं ते लुटून घेऊन गेले ते वसाहतवादी देश. त्यांची म्युझियम्स उभी राहिली आपल्या वस्तूंवर. त्याच्यामुळे जगात प्रगती झाली वगैरे असं एक ढोंगी वाक्य ऐकू येतं. तर ते औद्योगिक प्रगती त्यांनी केली. विज्ञानाचा आधार घेऊन त्यांनी वाफेची इंजिन वगैरे दिवे बिवे शोधले. कोणाचे हेच लक्षात येत नाही की ते दिवे कधी ना कधी ते व्यापारासाठी घेऊन येणारच होते. त्यांनी इथं त्याच्यासाठी सत्ता राबवणं गरजेचं नव्हतं. देशांना गुलाम करणं, त्या देशांना मारणं, हिंसा करणं आणि राज्य कपटानं बळकवणं आणि मग स्वतःचे कायदे लावणं, स्वतःचे नियम लावणं, तर आणि वाईट पद्धतीनं लुटून नेणं ते देश, खंक करून टाकलेले देश, भिकेला लावले. भारताला औरंगजेबाच्या काळात 24% GDP असलेला भारत, इंग्रज जेव्हा सोडून गेले तेव्हा भारताचा 1947 साली GDP 3 ते 4% होता. इतकं कंगाल करून गेले होते, इतकं लुटून नेलं होतं. तर हे जगभर केलं त्यांनी. भारत हा सर्वात मोठा त्यांच्या लुटण्याच्या केंद्रस्थानी होता. आणि हे सगळे होते आपल्याकडं. म्हणजे डचही आलेले होते, त्यांनी 150-200 वर्ष व्यापार केला. नंतर फ्रेंच आले, पोर्तुगीज आले, मग फ्रेंच आले, मग ब्रिटनचे लोक आले, ब्रिटिश लोक आले. आणि ब्रिटिशांनी मोठा कब्जा घेतला तरी काही ठिकाणी पोर्तुगीज लोकही होते, काही ठिकाणी फ्रेंचही लोक बसलेले होते. तर हा तो वसाहतवाद होता. तो वसाहतवाद म्हणजे लुटमारीचा वसाहतवाद होता. त्या देशांना पिळून काढणं, छळणं, मारणं, विरोध करणाऱ्यांना खलास करणं आणि मग तिथले संघर्ष, त्यात बंदुकी, गोळ्या. आपल्याकडे बंदूक खूप वापरली ब्रिटिशांनी, फ्रेंचांनी पण वापरली. त्यामुळं यांचं ते जे काही लोकांचं म्हणणं आहे की ते आले म्हणून प्रगती खूप झाली, तर हे मानसिक गुलामच लोक आहेत. देश चाललाच होता, चांगला चालला होता आणि यांची येण्याची गरज नव्हती. यांनी जर इतकं लुटून नेलंय तर त्या लुटमारीची गरज नव्हती. त्यांनी या देशासाठी काही केलं नाही, त्यांच्यासाठी स्वतःसाठी सुविधा केल्या, ज्याचा लाभ नंतरच्या लोकांना, आपल्या भारतीयांना मिळाला आणि त्याला प्रगती म्हटलं जातं. प्रत्यक्ष या प्रगतीची काहीच गरज नव्हती. त्या लुटमारीच्या हिशोबात ही प्रगती भयंकर थोतांड आहे, थिल्लर प्रगती आहे ती. आणि त्यांनी जेवढी धरणं बांधली, रेल्वे काढल्या, पोस्ट काढली, शाळा काढल्या, जे लुटून नेलं आणि त्यांचे देश समृद्ध केले. 47 सालापर्यंत अतिशय दारिद्र्यात असलेले युरोपियन राष्ट्र, असंस्कृत राष्ट्र, अमानवी राष्ट्र, महिलांना समानतेचा अधिकार नसलेली राष्ट्र, अनेक मूल्यांच्या बाबतीत वाईट राष्ट्र, आणि तरी यांना जंटलमन वगैरे म्हटलं जातं. तर ते बोलण्याच्या पुरते जंटलमन आहेत. वर्तणुकी त्यांच्या तशा नव्हत्या. ते खुनीच होते, लुटारू होते आणि क्रूर होते. त्यामुळं त्यांचं फार कौतुक करण्यात अर्थ नाही. आणि मी जे म्हणालो होतो तो मुद्दा उरकतो, तो म्हणजे शोध लागलेले येणारच होते कधी ना कधी, ते निघणारच होते ना. व्यापारासाठी जग उपलब्ध आहे. तर व्यापार करायचा तर बल्ब बनवले तर फक्त स्वतःच्या देशात किती विकणार ना. तर बल्बांचा धंदा इकडं करता आला असता, वाफेची इंजिन बनवली घेऊन व्यापार करताच आला असता. तर ते सगळं आहे.
तर हा एक प्रकारचा वसाहतवाद आणि तो हळूहळू बाजूला जरी झाला आणि काही ठिकाणी अजून शिल्लक आहे असं म्हणतात, पण ते पुढच्या गेल्या 100-150 वर्षात, 125 वर्षात जो एक नवीन वसाहतवाद जन्माला आला, इसवी सन 1900 पासून, त्या वसाहतवादाचं नाव अमेरिका. पहिल्या महायुद्धात अमेरिकेला उतरावं लागलं आणि पहिल्या महायुद्धात अमेरिकेनं युरोपला जी मदत केली, दोस्त राष्ट्रांना जी मदत केली, त्या दोस्त राष्ट्रांच्या मदतीतनं महासत्ता म्हणून अमेरिका उदयाला आला. मग अमेरिकेचा वसाहतवाद कसा आहे, तर आजच्या घडीला अमेरिकेचे जगाच्या 80 देशांमध्ये 800 सैनिकी तळ आहेत. तिथं त्यांचा दारुगोळा, शस्त्र, विमानं, जहाजं असं सगळं आहे, सैनिक. आणि त्या देशांना ते वापरतात स्वतःच्या ताकदीसाठी. तर अमेरिकेचा तो जो दहशतवाद आहे, म्हणजेच वसाहतवाद म्हणजेच दहशतवाद, तो 80 देशांमध्ये थेट आहे. आणि त्या 80 देशांच्या 800 तळांच्या आधारावर ज्या देशांमध्ये तळ नाहीत तिथं ते दादागिरी करतात. त्या देशांना धमक्या देत राहतात, त्या देशांना पाहिजे तसं वाकवत राहतात. हे अमेरिकेचा एक वेगळ्या प्रकारचा वसाहतवाद गेल्या 125 वर्षात जग अनुभवत आहे आणि त्याचा अतिरेक झाला आहे. आत्ता एक नव्या पद्धतीचा साधारण 80 नंतर एक नवीन पद्धतीचा चीनी वसाहतवाद सुरू झाला आहे. तो आहे, चीननं फार जगाला पत्ता न लागू देता आर्थिक, औद्योगिक, शेतीची प्रगती एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात केली आणि व्यापाराची प्रगती. आपण वस्तू बनवाव्यात आणि जगभर त्या विकाव्यात, याच्या जीवावर चीननं जो अमाप पैसा कमवला, हाच अमाप पैसा चीननं आता मागच्या दोन्ही वसाहतवादांपेक्षा आणखी तिसराच मार्ग अवलंबलेला आहे. तो म्हणजे त्या देशांमध्ये जाऊन आर्थिक गुंतवणूक करणं, त्या देशाच्या विकासाला, प्रगतीला आधार देणं, तिथं योजना आखणं, तिथं धरणं, रस्ते, शाळा, इमारती, रेल्वे, जहाजं, विमानं असं पुरवणं. तर जगभर चीन हळूहळू 80 नंतर जगभर ही पकड घेत बसला आणि त्यानं फार गुप्तपणे केलं आहे, फार चातुर्यानं केलं आणि फार सुंदर निर्णायक पद्धतीनं केलं. म्हणजे त्यांचं कौतुकच करावं लागेल की चीन हा 80 साली जगातला गरीब देश आहे असं म्हटलं जायचं. दुसऱ्या बाजूला चीन गरिबीचा चेहरा दाखवत दाखवत स्वतःची प्रगती करत होता. कोणाच्याच लक्षात नाही आलं. म्हणजे जग खरं तर खुलं आहे. चीननं स्वतःला किती अलिप्त ठेवलं असलं जगापासून, तर चीनी जगभर फिरत होते, स्थलांतर करत होते, राहत होते. चायना टाउन नावाची अनेक देशांमध्ये वसाहती आहेत जुन्या काळापासून, गेल्या 500-600 वर्षापासून. हे चीनी जाऊन सगळीकडे राहत होते. आपल्या भारतातही कलकत्त्यात चायना टाउन आहे, तिथून आता बरेच चीनी गेले भारत चीन संबंध बिघडल्यावर. तर चीनी जाऊन राहत होते. प्रत्यक्ष अमेरिकेतही चीनी नागरिक प्रचंड आहेत. एवढं असून सुद्धा चीननं ती बरोबर कुंपण घालून आपण काय मार्गाने चाललोय आणि काय प्रगती करतो आहोत याचं दर्शन घडू दिलं नाही जगाला. आणि 2000 सालापासून ते जिनपिंग नावाचा गृहस्थ आला आणि त्याच्या आधीचा त्यांचा तो जो कोण राष्ट्रपती आहे, या दोघांनी मिळून स्वतःच्या राष्ट्राचं भलं म्हणून स्वतःचा देश तर उभा केला, पण जो पैसा अतिरिक्त मिळतो तो पैसा पुन्हा जगातच गुंतवला. अनेक ठिकाणी कर्ज दिली, अनेक ठिकाणी उद्योगधंद्यांना रस्ते बांधायला, धरणं बांधायला, शेतीसाठी, अनेक प्रकल्पांसाठी, बंदरांसाठी, कारखान्यांसाठी मदती केल्या आणि कर्ज दिली. तर जगाशी व्यापार नाही चीनचा असं एकही देश नाही आणि कित्येक देश तर चीनच्या कर्जात आहेत. म्हणजे अमेरिकेनं सैन्याच्या बळावर घातक वसाहतवाद केला, चीननं आर्थिक वसाहतवादाला सुरुवात केली आहे. आता घातक ठरणार की योग्य ठरणार
हे अजून ठरायचं आहे. हे पुढच्या 10-20 वर्षात ते ठरत जाईल असं वाटतं मला. चीनचा हा वसाहतवाद एका अर्थानं बरा याच्यासाठी आहे, की अमेरिकेचा वसाहतवाद हा खुनी, घाणेरडा आणि शस्त्रांच्या बळावरचा होता. अमेरिकेनं गेल्या 100 वर्षात जगातल्या 100-150 देशांमध्ये तरी उलथापालथी केलेल्या आहेत. अमेरिकेला जी जी शासन व्यवस्था ज्या देशातली पूरक नाही, तिथं अमेरिकेनं काहीही करून तिथल्या सत्ता उलथवणं, तिथं क्रांत्या घडवून आणणं, त्या रक्तरंजित क्रांत्या घडवून आणणं, तिथल्याच लोकांना पैसे चालणं आणि त्याच लोकांना उभं करणं स्वतःच्याच देशाविरुद्ध आणि मग ते CIA आणि त्यांच्या ज्या काही गुप्तचर यंत्रणा आहेत, त्यांच्या मदतीनं अमेरिकेत ते स्वतःचं व्यवस्थापनच आहे, ते एक डिपार्टमेंटच आहे या पद्धतीच्या कामाचं, की कुठल्या देशात काय करायचं आहे आणि थोडा देश विरोधात जातोय की त्याला चेपायचंच आणि कुठल्याही मार्गाने मग थेट हल्ले करून आणि तसे अब्जावधी लोक अमेरिकेनं गेले 100 वर्षात मारलेले आहेत. चीनचं मारणं नाहीये लोकांना. त्यामुळं हा वसाहतवाद आता तरी त्यातल्या त्यात बरा वाटतोय. कारण गरीब देश उभे राहत आहेत आणि मोठे होत आहेत. तर हे योग्यच आहे. पण आणि चीनचा आणि रशियाचा मिळून उद्देश स्पष्ट आहे. अमेरिकन वसाहतवाद संपवणं. अमेरिका आणि चीन, रशिया हे 2 गट आता जगभर आहेत. जो रशिया संपवला होता अमेरिकेनं, तो रशिया हळूहळू उभा राहिला. पुतीननं तो उभा केला. हे जिनपिंग आणि पुतीन यांच्याबद्दल भारतीयांची मतं काही असोत, त्यांच्या त्यांच्या देशात हे त्यांच्या भल्याचं काम करतायत हेही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि विशेषतः जिनपिंग, तो तुमचा अरुणाचल बळकावतो का आणि लडाख बळकावतो का वगैरे हे मुद्दे आहेतच. पण त्या देशांच्या स्वतःच्या उभारणीसाठी राबणारे राष्ट्रप्रमुख असंच त्यांची प्रतिमा आहे. आणि ते लोकांना विरोधही करतात, कैदेत घालतात, आपल्या विरोधकांना मारतात, बिरतात. काहीतरी आहे ते, पुतीनच्या नावावर खूप आहे ते. असं असून सुद्धा रशिया उभा करण्यासाठी पुतीन जे कष्ट घेतोय ते फार आवाढव्य आहेत आणि जिनपिंगचं तर कौतुकच केलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं राष्ट्रप्रमुख काय असणं आणि त्या दोघांची आणखी एक गंमत अशी आहे की दोघांनीही तहआयात आपणच प्रमुख राहू देशाचे याच्या व्यवस्था केल्यात. चीनमध्ये पण आणि रशियामध्ये पण त्यांच्याकडे निवडणुका पण होतात. पण त्या निवडणुकांमध्ये तरतुदी अशा करून घेतल्यात की ते तहआयात देशांचे राष्ट्रपती राहतील. ते योग्य की अयोग्य लोकशाही पद्धतीनं खरं तर ते अयोग्य आहे. प्रत्यक्ष त्या देशाच्या प्रगतीच्या दृष्टीनं ते जे काही काम करतायत त्या दृष्टीनं ते फार अचाट आहे आणि ते थोडं मग कबूल करावं लागेल की ते पण योग्यच आहे. अर्थात हे मला माहीत नाही की पुढच्या 10-20 वर्षात हे चीन आणि रशियाचा जो गट आहे, रशियानं पण शस्त्र आणि याचे धंदे केलेलेच आहेत. म्हणजे फ्रान्स, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी हे देश जगाला शस्त्र पुरवून जगणारे देश आहेत. रशिया त्यात होताच. पण चीनच्या नादाला लागल्यापासून गेल्या 25-1 वर्षात रशियाची धोरणं बदललीत. म्हणजे शस्त्रात दोघंही देश आहेत आता, चीन आणि रशिया पण आहे. पण त्यांच्यात शस्त्र हे पहिल्या क्रमांकावर नाही, तर शस्त्रपेक्षा व्यापार आणि स्वतःला श्रीमंत करणं आणि आपल्याकडे येणाऱ्या राष्ट्रांना ताकद देणं आणि त्यात मग शस्त्र ही एक दुसरी बाजू आहेच आहे. तर ते त्या अर्थानं वागतायत आणि एक तिसरी जगाची रचना आता तयार व्हायला निघाली आहे. हा वसाहतवाद चीनचा घातक ठरेल का, धोकादायक ठरेल का, हे काळ ठरवेल. पण हा वेगळ्या प्रकारचा वसाहतवाद आहे आणि तो जगात चालू आहे आणि तो आर्थिक वापरावर चालू आहे. म्हणजे अमेरिकेसारखा तो घातक
शस्त्र मारणं, सत्ता उलथवणं असल्या बाजूचा नाही आहे. अजून तरी ते दिसलेलं नाही. चीननं सत्ता उलथवण्यासाठी काही प्रयत्न केलेत. चीन बाकीच्या शेजारच्या राष्ट्रांच्या भूम्या बळकावतो. जपानशी त्याची युद्ध चालू आहे. ते बेटांसाठी, छोट्या छोट्या दगडांच्या बेटांसाठी सुद्धा जपान आणि चीनमध्ये वर्षानुवर्ष भांडणं होत आहेत. युद्ध पण होतात. तैवान लुटायला बसलेलं आहे चीन, आणि तैवान आपलाच देश आहे. तिबेटला त्यानं ताब्यात घेतलंय. तैवान आपलाच देश आहे असा चीनचा दावा आहे. आणि जगाला दाखवण्यासाठी तैवानवर अधिकार असून सुद्धा पूर्णपणे तैवानची मालकी चीननं अजून जाहीर केलेली नाही. वर मंगोलिया नावाचा एक स्वतंत्र देश आहे, तोही चीनच्याच ताब्यात आहे. तर चीनची भूमीची भूक ही काही तशी संपत नाही. त्यामुळं ज्या ज्या देशांमध्ये चीन गुंतवणूक करते मोठ्या प्रमाणात आणि ते देश अंकित करते, तर पुढच्या काळात चीन या भूमीवरही आपलाच अधिकार सांगणार नाही याची काही खात्री देता येत नाही. म्हणजे चीनचा वसाहतवाद अजून सिद्ध व्हायचा आहे. पण जे सध्याचं चित्र आहे आफ्रिकन देश किंवा आशियाई देशांमध्ये आणि युरोपमध्ये सुद्धा चीननं ज्या गुंतवणुकी केल्या आहेत त्या पाहता त्यांचा पैसा गुंतवा आणि त्यातनं पैसा उभा करा याच प्रकारचा वसाहतवाद दिसतो. एक गंमत सांगायची म्हणजे अमेरिकेवर जगाचं जितकं कर्ज आहे त्यातलं 46% कर्ज हे एकट्या चीनचं आहे. काही लोक त्यातलं 52% का 51% कर्ज हे चीनचं आहे असं सांगतात. लक्षात घ्या, एका अर्थानं अमेरिकन अर्थव्यवस्थेवर जर एवढं मोठं कर्ज खरंच असेल तर अमेरिकन अर्थव्यवस्थेवर सुद्धा चीनचीच पकड आहे, असा तो नव्या प्रकारचा वसाहतवाद आहे. आणि मग आता यायचं आहे तर आजच्या जगातल्या उलथापालथींवर. ते फारच महत्वाचं आहे. ते एक तर घातकपणाकडे जाण्याची शक्यता आहे किंवा त्यातनं साधं काही घडण्याची शक्यता आहे. मी थोडं आशेनं या नव्या उलथापालथींकडे पाहतो, कारण या उलथापालथींमधून अमेरिका नावाची जी शक्ती आहे आणि जिनं क्रौर्य दाखवलं आणि फक्त शस्त्रास्त्र लूटमार केली आणि शस्त्रास्त्रांनी दादागिरी, जगात माणसं मारणं, सत्ता उलथवणं, त्याच्या दृष्टीनं एक संकटाची चाहूल, अशा अमेरिकेच्या दृष्टीनं संकटाची चाहूल रशिया आणि चीनच्या युतीमुळं उभी राहते असं दिसतं. या अमेरिकेनं निरपराध लोक खूप मारलेले आहेत. मुसलमान असल्यामुळं इथल्या एकूणच हिंदुत्ववादी व्यवस्थेनं ज्यांना बदनाम केलं आणि जे प्रत्यक्षात भारताचे मित्र होते, भारताला मदत करत होते, पण इथल्या त्या हिंदुत्ववादी लोकांनी ज्यांना नावं ठेवली, असे सद्दाम हुसेन, म्हणजे इथले हिंदुत्ववादी संपादक सद्दाम उद्दाम असं म्हणायचे, उद्दाम सद्दाम. त्या उद्दाम सद्दामनं भारताचं काही वाकडं केलेलं नव्हतं. उलट होईल तेवढी भारताला मदत केली होती. गडाफी हा जगभरच्या राष्ट्रांना मदत करत राहिला होता. आपल्याकडेही त्यानं मदत दिलेली होती. असे देश आहेत. आपल्याकडे त्यांना का नावं ठेवली गेली आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाची समज नसल्यामुळं त्याला हिंदू मुस्लिम मिती दिल्यामुळं ते झालेलं आहे. म्हणजे काही वैर नसताना मुस्लिम राष्ट्रांना नावं ठेवायची. म्हणजे इतकं क्रौर्य आहे की पॅलेस्टाईनवर हल्ला झाला आणि त्यात मुसलमान मारले जात आहेत, तर आपल्याकडच्या काही मूर्खांनी त्याच्यावर जल्लोष केलेले आहेत, कारण ते मुसलमान मारत आहेत म्हणून. ते मानवीपणाचं नाहीच आहे. पॅलेस्टाईन आणि आपण मित्र राहिलेले लोक आहोत. यासर अराफात आणि पॅलेस्टाईन हे जुने, अगदी 3-4 हजार वर्ष जुन्या मैत्र्यांचे खेळ आहेत. आता इराणबद्दल तसंच चालू आहे. इराण हा कायम भारताचा मित्र राहिलेला देश आहे आणि त्याला जे जमेल ते इथं तो पुरवत राहिलाय. पेट्रोल पुरवत राहिलाय स्वस्तातलं, आणि काही वैरभाव नाही त्यांच्या डोक्यात. म्हणजे मध्यपूर्वेतल्या कुठल्याही देशानं भारताशी वैर नाही बाळगलं. म्हणजे आपली भारत पाकिस्तानची मारामारी आहे, तिला हिंदू मुस्लिम मिती आहे. हिंदू मुस्लिम डायमेन्शन्सनंच या भारत पाकिस्तान संबंधांकडे किंवा वैराकडे पाहिलं जातं. तर गंमत अशी आहे की आत्ताचं ते सिंधूरच्या वेळेचं अफगाणिस्तानचं उदाहरण सोडलं तर सगळ्या देशांनी कधीही, या मुस्लिम देशांनी भारताशी वैर नाही घेतलेलं किंवा भारताबद्दल
त्या अर्थानं कधी किळस व्यक्त केली नाही. मैत्रीपूर्ण संबंध बाळगले आणि हे देश भारताच्या पाठीशी कायम राहिले. तरी इथं त्यांना नावं ठेवली गेली. तर माझा मुद्दा असा होता, इराक उद्ध्वस्त झाला, तो अमेरिकेनं केला. ज्यांनी ज्यांनी अमेरिकेशी सहकार्य करायला नकार दिला आणि ज्यांनी ज्यांनी डॉलरला नकार दिला, अर्थसत्ता अमेरिकेची अमान्य केली, त्यांना अमेरिकेनं खोट्या बातम्या देऊन, खोटे अपप्रचार करून खलास करून टाकलं. त्यातलं उदाहरण म्हणजे गडाफी आहे, त्यातलं उदाहरण म्हणजे सद्दाम हुसेन आहे. तो चावेज नावाचा व्हेनेझुएलाचा अध्यक्ष होता, त्यानं मात्र टिकून धरलं स्वतःला. आता जो कोण गोदुरो आला आहे, मला संशय आहे की हा अमेरिकेचाच एजंट आहे. त्याला ज्या सहजपणे त्याच्या राजमहालातून, राष्ट्रपती भवनातून अमेरिकन सैन्य आलं, 5-6 हेलिकॉप्टर्स आली आणि थोडंसं सैन्य येऊन एका राष्ट्राच्या, सार्वभौम राष्ट्राच्या राष्ट्रपतीला त्याच्या घरनं उचलून घेऊन गेलं. तर ते फार मजेशीरच वाटतं, म्हणजे काहीतरी. पण अमेरिकेची ती नीती राहिली आहे. सद्दामवर अमेरिकेनं आरोप केला की त्यानं रासायनिक शस्त्र बनवली, त्याचे कुठलेही पुरावे नाहीत, आणि हल्ला केला. आणि जगभरच्या मीडिया, ते BBC, CNN, ही जी काही गोदी मीडिया आहे तिकडचे, यांनी इराण युद्ध लावून दिलं. 8 वर्ष ते युद्ध चाललं. खरं तर 11 वर्ष चाललं. 8 वर्ष ती जहाल होती त्यातली. आणि त्या सद्दामला शेवटी फासावर दिला क्रूरपणे. त्यानं अमेरिकेला सहकार्य करायला नकार दिला होता. अमेरिकेची इच्छा होती त्यांना पाहिजे तसंच डॉलरमध्येच पेट्रोल विकलं पाहिजे, आणि याला सद्दामनं नकार दिला होता. तर ती गोष्ट त्यांनी बदला घेतला. गडाफीनं त्याचाच नकार दिला होता, गोदुरोनंही नकार दिला होता. आणि याच्यात अतिशय क्रूरपणे खूप बदनामी करून, म्हणजे आपल्याकडं ते कुजबुज गँग आहे ना, जी कोणाची काही बदनामी करते आणि त्याला वैरी ठरवते, आणि बावळटं आपल्याकडची त्या कुजबुज गँगच्या मागं लागतात आणि ते खरं मानून चालतात. तसंच्या तसं अमेरिका आणि तिथली ज्यू लॉबी, तिथलं CIA हे काही अफवा पसरवत राहिलं, बातम्या तेच देत राहिले, भारतीय मीडिया त्याच बातम्या उचलत राहिला आणि सद्दामसारख्या चांगल्या माणसाला बदनाम करत राहिले. तर ते अमेरिकेचं ते आहे. आणि या अमेरिकेवर राज्य करते तिथली आर्थिक ज्यू लॉबी. 7 ब्रदर्स म्हणून ओळखले जाणारे 7 ज्यू घराणी आहेत, जी गेली 200 वर्ष अमेरिकेचा आर्थिक ताबा घेऊन बसलेली आहेत. ते लोक अमेरिकेला चालवतात. अमेरिका मग जगभर त्यांच्यासाठी दादागिरी करत हिंडतं. अमेरिकेचा मुख्य व्यापार राहिला आहे तो शस्त्रास्त्रांचा आहे. जगभर शस्त्र शोधत राहणं, जगभर शस्त्र विकत राहणं, लोकांनी एकमेकांना मारणं, त्यांनी पण येऊन मारणं, आणि याच्यावर त्यांची अर्थव्यवस्था अवलंबून ठेवली. त्याच्या मागं जे डोकं होतं ते हे 7 ब्रदर्स, जे ज्यू लॉबी आहे, आर्थिक लॉबी, तिचं आहे. ती अमेरिकेच्या राष्ट्रपतींना ताब्यात ठेवते, नाचवते. तर ट्रम्पचंही तेच आहे. आणि जेवढा अमेरिकेचा इतिहास आहे, त्यातले जेवढे राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यातल्या ज्या ज्या राष्ट्राध्यक्षांचा खून झाला, त्यांचं एक सूत्र 100% दिसतं. या ज्यू लॉबीला त्या राष्ट्राध्यक्षांनी झुगारायचा प्रयत्न केला आणि त्या राष्ट्राध्यक्षांचे खून झाले. अमेरिकेच्या जेवढ्या राष्ट्राध्यक्षांचे खून झाले, त्यांचा इतिहास तपासली, त्यांची चरित्र वाचली, तर लक्षात येतं त्यांनी या ज्यू आर्थिक लॉबीला विरोध केलेला होता आणि यांच्या तावडीतनं देश सोडवायच्या ते प्रयत्नात होते. त्यांचे खून झाले. आणि मग अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा मांजरीसारखा, ताटाखालच्या मांजरीसारखा या ज्यू लॉबी बरोबर वागावं लागतं. आणि तो कुठल्याही पक्षाचा असो, तो रिपब्लिकन असो किंवा तो डेमोक्रॅट असो, त्याला यांच्या ताटाखालचं मांजर म्हणूनच जगावं लागतं. आणि यांच्या डोक्यात जे जे घातक आहे, शस्त्र विकण्याचं किंवा जगभर ताबा मिळवण्याचं, पैसा मिळवण्याचं, त्यांचा हेतू पैसाच, त्यांना सत्तेत यायचं नसतं.
ते गॉडफादरसारखं काम करतात. आणि ही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि अमेरिकन सिनेट आणि अमेरिकन यंत्रणा मंत्रिमंडळ हे त्यांच्यासाठी काम करतं. मग जगभर जे क्रौर्य आहे, जगभर जे आर्थिक लूटमार आहे, ती सुद्धा ही ज्यू लॉबीज करत राहते. आणि मध्ये त्यांनी नेमलेला प्रतिनिधी म्हणजे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष किंवा अमेरिकेचे पुढारी. म्हणजे मध्यपूर्वेत पेट्रोल सापडलं, तर या पेट्रोलच्या मारामारीत यातला आणखी खलनायक एक देश म्हणजे ग्रेट ब्रिटन. वसाहतवाद संपत गेला तरी वसाहतवादाच्या जखमा जगभर देणारा देश म्हणजे ब्रिटन. तर या ब्रिटननं व्यावसायिक संधीसाठी मध्यपूर्वेत जोवर पेट्रोल नव्हतं तोवर कोणी मध्यपूर्वेला काही विचारत नव्हतं. आपल्या दृष्टीनं ती पश्चिम मध्ये आहे. तर या मध्यपूर्वेच्याकडे लक्षच देत नव्हते. पण जेव्हा पेट्रोल सापडलं तेव्हा सगळे युरोपियन देश हे पळत सुटले आणि मग त्या पेट्रोलवर ताबा मिळवायचा हे सूत्र राहिलं. आणि या युरोपियन राष्ट्रांना मदत करायला अमेरिका आणि त्यांच्या पाठीशी होती ज्यू लॉबी. आणि लक्षात घ्या, जगभरच्या पेट्रोलवर नियंत्रण हे अमेरिकेला हवं आहे. त्या पद्धतीचंच राजकारण आहे आणि त्यातनं जगभर आता उलथापालथी होत आहेत. म्हणजे जगात असलेली खनिज, जगात असलेलं पेट्रोलियम, वेगवेगळ्या प्रकारच्या जंगल संपत्त्या, वेगवेगळ्या प्रकारच्या शेती संपत्त्या, उद्योगधंदे, व्यापार, शेअर मार्केट याच्यावर नियंत्रण राहावं हा अमेरिकेचा गेल्या 100 वर्षातला प्रयत्न होता. याला तडाखा द्यायला निघालेले शक्ती म्हणजे चीन आणि रशियाची युती. आणि या युतीमध्ये आहे इराण. तर ही 3 राष्ट्र जगाला नव्या दिशेकडे घेऊन निघालीत असं चित्र आहे.